कापूस बाजारभाव हे 100-200 रुपयाने कमी झालेले आहे आणि ते आता स्थिर आहे. कापसाचे भाव हे स्थिर का झाले आणि कापूस हा वाढेल का किंवा कापसामध्ये काही कमी घट येऊ शकते का? या सर्व गोष्टीची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, असं माहिती आहे आपल्याला की कापूस हा 7,200 रुपयापर्यंत होता, जो की कापूस आता 8,000 8,100 अशा भावामध्ये कापूस विकत आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 900-1000 रुपयाची त्या ठिकाणी भावाची दरवाढ त्या ठिकाणी झालेली दिसून येते. मग ही भाव दरवाढ कशामुळे झाली? तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की केंद्र सरकारने 11% आयात शुल्क त्या ठिकाणी लावला. त्यामुळे कापसाचे दर त्या ठिकाणी वाढले. पण या मागच्या 8-15 दिवसामध्ये काय झालं की शेतकरी मित्रांनो, 19 तारखेच्या नंतर CCIने कापूस विक्री त्या ठिकाणी चालू केली. जो शेतकऱ्याकडून माल घेतलेला आहे तो विक्री चालू केला. त्यामुळे कापसामध्ये थोडासा दबाव आलेला आहे. तर तो दबाव 100-200 रुपयाचा आहे, जास्त काही नाही. पण आपण त्याला भाव स्थिर म्हणू शकतो. हे भाव स्थिर झालेले आहे आणि हे भाव स्थिर असेच राहणार आहे की यामध्ये वाढ होणार आहे. तर या सर्व गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, असं आहे की आता CCI कापूस खरेदी त्या ठिकाणी करत राहणार आहे आणि जास्त काही कापूस जात नाही. पण जो गठाणी आहे किंवा आपण कापूस खरेदी केलेला आहे शेतकऱ्यांचा, तर ते CCI जवळपास 2 ते 2.5 महिने त्यांना विक्रीसाठी लागणार आहे. त्यामुळे कापसाचे भाव त्या ठिकाणी स्थिरच राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जरी वाढले तरी 200-300 रुपयाची दरवाढ त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे कापूस हा त्या ठिकाणी 8,500 रुपयापर्यंत जाऊ शकतो, त्यावर काही आशा नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्यांना कापूस विकायची गरज आहे किंवा कापूस विकायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी कापूस विकून टाका, जेणेकरून आपलं त्या ठिकाणी नुकसान होणार नाही. कारण 7,200 रुपयापासून ते आपल्याला 8,000 रुपयेपर्यंत कापसाचा सरासरी भाव मिळत आहे. म्हणजे आपल्याला आता 800-900 रुपयाचा भाव त्या ठिकाणी जास्त मिळत आहे. त्यामुळे आपण कापूस विक्री करायला काही हरकत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, बाजाराचा आढावा घेऊन आपण कापूस विक्री करा. CCI खरेदी त्या ठिकाणी चालूच आहे. तरी आपल्याला काही अडचण नाही, भाव जरी कमी झाले. पण शेतकरी मित्रांनो, कापूस हा आपण विकला तरी आपल्याला काही अडचण नाही. त्यामध्ये आपला या ठिकाणी फायदाच आहे, कारण भाव वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी खूपच कमी आहे. तर हीच माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.